सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम साईराम. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. प्रत्येक गोष्टीचा हा अनुभव घेतला पाहिजे आणि अनुभवाने जे मिळणारं ज्ञान आहे ते निश्चितपणे वेगळं असतं. अनुभवापासून मिळणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्येच आत्मविश्वास असतो. असं बाप्पा एक एक वाक्य सांगत होता आणि ते सगळं समजावून घेतल्यानंतर आता अनुभव घेऊनच आपण वागायचं हे पूर्णपणे मुद्गल ऋषींनी ठरवलं. आणि मुद्गल ऋषी म्हणले की बाप्पा, या समाजामध्ये तू म्हणलास की मांगल्य ऑलरेडी तू दिलेलं आहेस, प्रत्येकाकडे मंगलमयता करण्याची कला तू दिलेली आहेस. मग मला सांग की एवढे दिवस आम्हाला ती उमगली का नाही, आम्हाला ती समजली का नाही, तर त्याबद्दलचं तू आम्हाला काय सांगू शकशील. आणि बाप्पा दुसरं मला सांग की हे मांगल्य दुसऱ्याच्या आयुष्यात आणण्याची इच्छा आमच्यामध्ये का निर्माण होत नाही, ह्याचं पण मला उत्तर तुझ्याकडनं हवं आहे. त्याला बाप्पा म्हणला, मुद्गला, स्वतःवरनं जगाची परीक्षा करू नकोस. अरे तूच पाठीमागे आहेस असं तुला वाटेल. बाप्पा असं का म्हणता, मी कुठल्या गोष्टीत पाठीमागे आहे. त्यावेळेला बाप्पा म्हणला, मुद्गला मला सांग, तू एकदा तरी कीर्तन केलंयस का रे. त्यावेळेला मुद्गल ऋषी हसून म्हणले की बाप्पा नाही, कीर्तन ही सुद्धा एक कला आहे आणि ते कीर्तन कसं काय मला येईल आणि मी कसं काय कीर्तन करेन. बाप्पा म्हटलं, बघ हेच आहे ना की स्वतःवरनं प्रत्येक गोष्टीची तू परीक्षा करतोस. तुझ्यावरनं तुला असं वाटतं की समाजामध्ये ती गोष्ट नाहीच आहे, आता तुला समजली म्हणजे तू आणणार आहेस. मी हे सगळं समाजामध्ये, मी प्रजेमध्ये, माझ्या भक्तांमध्ये मी हे सगळं दिलेलं आहे. अरे त्यांचं माझ्यावरती प्रेम हे नंतर आहे, जेव्हा त्यांना मी कळेन. पण त्याच्या अगोदर ते मला कळलेले आहेत, त्यांच्यावरती माझं निर्विवाद प्रेम आहे. त्यांचं कुठेतरी भलं व्हावं, त्यांच्या आयुष्यामध्ये सुख यावं, त्यांच्या आयुष्यामधलं दुःख निघून जावं, त्यांना सगळं त्यांचं आयुष्य मंगलमय असावं, याची सर्वात पहिली माझी इच्छा आहे. आणि त्या इच्छेने मी त्यांना जागृत करतो आणि माझ्या परीने त्यांना प्रत्येक ठिकाणी मी मदत करतो. हे करत असताना याच्यामध्ये मी एक वेगळी कला दिलेली आहे आणि ती कला म्हणजे आहे ती म्हणजे कीर्तन. मी प्रत्येकाला कीर्तनी कला दिलेली आहे. प्रत्येकजण कीर्तनाचा अनुवाद घेऊ शकतो. समाजामधली काही लोक कीर्तन करू शकतात आणि प्रत्येकाने जर उभारी घेतली तर प्रत्येक माणूस कीर्तन करू शकतो. मग हा कीर्तन करणारा माणूस आहे ना, हा कीर्तन करत असताना बाकी सगळ्या शास्त्रांमध्ये होतं ते मार्गदर्शन. आणि खरं आहे, सगळ्या शास्त्रांमध्ये मार्गदर्शन केलं जातं. विज्ञान हे सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतं, ज्ञान हे सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतं, परंतु प्रत्यक्ष दर्शन फक्त कीर्तनामध्येच होतं. त्यावेळेला पूर्णपणे गणपती बाप्पा म्हणतोय, मी कीर्तनाची निर्मिती केलेली आहे. मी प्रत्येकाला कीर्तन दिलेलं आहे की त्या कीर्तनामध्ये माणसाने जाऊन बसावं आणि साक्षात त्या ठिकाणी दर्शन घ्यावं, अनुभव घ्यावा, त्या ठिकाणी प्रत्येकाने प्राप्ती करून घ्यावी. त्या मांगल्याचं, त्या मंगलमयचं, त्या मंगलमूर्तीचं, त्या मंगलाचरणाचं माझ्या पूर्णपणे श्रवण करावं, माझं पूर्णपणे मंगलमय दर्शन घ्यावं आणि ते दर्शन त्यांना घडावं म्हणून कीर्तन ही कला मी पहिल्यापासून दिलेली आहे. आणि ही कीर्तन कला प्रत्येकाने आत्मसात करायला पाहिजे, किंबहुना प्रत्येकाने जाऊन कीर्तनामध्ये बसायला पाहिजे. मुद्गला, माझी तुझ्याकडनं अपेक्षा आहे की तू उत्कृष्ट कीर्तन करायला पाहिजे आणि त्या कीर्तनामध्ये माझं दर्शन घडवायला पाहिजे. ज्यावेळेला ते मांगल्य तू प्रत्येकाला दाखवशील, ज्यावेळेला मी सुखकर्ता म्हणून प्रत्येकाला दाखवशील, दुःखार्ता म्हणून मी ज्यावेळेला दाखवशील, त्यावेळेला लोक मला आत्मसात करतील. त्यावेळेला लोकांमध्ये मी अंगीभूत होईन आणि त्यांच्यामध्ये मी जी कला ऑलरेडी त्यांना दिलेली आहे, त्यांना ऑलरेडी मी सुखकर्ता कला दिलेली आहे, त्यांना दुःखार्ता कला दिलेली आहे, त्यांच्याकडे ते संपूर्ण ज्ञान मी दिले, त्याचा अनुभव त्यांना मिळेल आणि माझ्या दर्शनाने पूर्णपणे ते पतित पावन होतील आणि त्याप्रमाणे ते काम करायला लागतील. मग बाप्पा, कीर्तन करणं काय एवढं सोपं झालं का, कीर्तन करण्याकरता काय काय लागतं. मग हे मुद्गल ऋषी त्या ठिकाणी बाप्पांना सांगत होते आणि मग बाप्पा सांगत होता, असं काही नाही, मुद्गला कीर्तन करण्याकरता हिंमत असायला लागते आणि कीर्तन करताना देवाचं दर्शन हे आपोआप घडतं, फक्त कीर्तनकारांनी त्या ठिकाणी उभं राहायला पाहिजे. मग त्या ठिकाणी अशा अनेक उदाहरणं बाप्पा त्या ठिकाणी मुद्गल ऋषींना देत होता आणि असं हसत हसत ती चर्चा चाललेली होती. कधी कधी ती थट्टा विनोदामध्ये चाललेली होती. आणि असं असताना आपण आज एका गोष्टीच्या माध्यमातून ते समजावून घेऊया की कीर्तनामध्ये नक्की कशा प्रकारचं दर्शन होतं, नक्की कशा प्रकारची प्राप्ती होते. आणि मग तो अनुभव आपल्याला आल्यानंतर आपण सुद्धा सगळेजण कीर्तन ऐकू, आपण पण सगळेजण प्रवचन
प्रवचन ऐकू, आपण पण सगळेजण सत्संग ऐकू आणि याचं कुठेतरी महत्त्व आपल्याला कळेल. आता असं झालं की कुठल्या तरी दुकानामध्ये काम करणारा एक माणूस आहे, कामगार आहे, आणि तो कामगार थोडासा मुलगेला आहे, म्हणजे की अगदी असा बाल्य पण नाही आहे, तो 18-20 वर्षाचा आहे, पण कुठेतरी नवीन आहे. तो सकाळी रेग्युलर त्याच्या पोळी भाजी करून ठेवतो. त्या पोळ्या करत असताना तो 4 पोळ्या करतो, 4 पोळ्या बनवतो आणि त्याला खायच्या असतात. आणि मग ते पोळी भाजी पूर्णपणे त्या ठिकाणी ठेवून झाल्यानंतर तो कामाला निघून जातो आणि मग दुपारच्या सुट्टीमध्ये ते जेवण जेवायला येतो. त्यावेळेला एक त्याच्या घरामध्ये उंदीर आहे. तो उंदीर बरोबर एक पोळी काढून नेतो आणि एक पोळी दररोज उंदीर खातो. आता आपण 4 पोळ्या करतो आणि आपल्याला 3च पोळ्या मिळतात, एक पोळी आपली जाते कुठे, याचा त्याला मोठा प्रश्न पडतो. आणि मग एक दिवस तो म्हणतो की आज आपण हे पूर्णपणे लक्ष ठेवायचं की आपली एक पोळी जाते कुठे, आपली एक पोळी नेतं कोण. आणि म्हणून तो त्या ठिकाणी दबा धरून बसला. त्यांनी पोळ्या वगैरे ठेवलेल्या होत्या. उंदीर मामाची ज्यावेळेला वेळ आली त्यावेळेला उंदीर मामा आला आणि त्यातली एक पोळी त्यांनी काढली. त्यावेळेला त्यांनी त्या उंदराला तिथे थांबवलं आणि म्हणलं की तू माझ्यामधली पोळी का खातोस, मी माझ्याकरता 4 पोळ्या करतो आणि 4 पोळ्यांमधली एक पोळी तू खाऊन जातोस, 3च पोळ्या मला खाव्या लागतात, माझी भूक थोडीशी बाकी राहते. त्याच्यावेळेला तो म्हणतो की बघ, मला काही माहिती नाही, मला एवढंच माहिती आहे की या 4 पोळ्यामध्ये माझी भूक एकाच पोळीची आहे. मी तुला 3 पोळ्या ठेवतो ना, मी बाकीच्या 3 पोळ्यांचं कधी नुकसान करत नाही, पण एक पोळी मी खाणारच आणि तो माझा हक्क आहे आणि ती मला सांगितलेली आहे की माझ्या धर्माप्रमाणे मी ती इथेच खायला पाहिजे. त्यावेळेला तो म्हणतो की तू कुठला धर्म मला सांगतोय आणि तू कशाबद्दल माझ्या ती पोळी खाणार. तो म्हणला आहे बघ, मी काही एवढा विद्वान नाही आणि मला आता खूप भूक लागली, मला पोळी खाऊ दे. नाही, मला या प्रश्नाचं उत्तरच तू दिलं पाहिजे, मला या प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे. उंदीर हुशार होता. तो म्हणला हे बघ, मी खातोय आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यात पण बुद्धी काही माझ्याकडे नाही, पण तुला या प्रश्नाचं उत्तर हवं असेल की मी एक पोळी का खातो आणि तुला 3 पोळ्या का सोडतो, तू 3च पोळ्या का खायच्या आहेत, तर तू भगवान गौतम बुद्धांकडे जा आणि भगवान गौतम बुद्धांना या गोष्टीचं उत्तर विचार. एवढं सांगून उंदीर ती पोळी करून निघून गेला. आता हा तरुण असल्यामुळे त्यांनी याला एक आव्हान दिलं की तुला जर यातून ज्ञान प्राप्त करायचं असेल, सातत्य याचं सापेक्ष दर्शन तुला घ्यायचं असेल, तर तू भगवान गौतम बुद्धांकडे जा. या मुलांनी 3 पोळ्या खाल्ल्या आणि त्या ठिकाणी तो भगवान गौतम बुद्धांकडे जायला निघाला. आता बाकी काही न विचार करता हा प्रश्न आपण भगवान गौतम बुद्धांना विचारायचा, म्हणून तो त्या ठिकाणी चालत निघाला आणि भगवान गौतम बुद्ध कुठे आहेत, काय आहेत, त्याप्रमाणे तो प्रवास करू लागला. प्रवास करता करता रात्र झाली. अजिबात थांबायला तयार नाही, परंतु रात्री कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून एका ठिकाणी एक म्हातारी आणि तिची नात राहत होती. त्या ठिकाणी त्यांनी आसरा घेतला. मग त्या ठिकाणी आसरा घेतल्यानंतर हा वाटसरू आहे म्हणून म्हातारीने त्याला खायला प्यायला घातलं आणि मग थंडीचे दिवस होते म्हणून थंडीच्या दिवसाला बाहेर शेकोटीवरती बसलेले असताना त्या म्हातारीने विचारलं की बाळा, तू कुठे चालला आहेस, तू काही फारसं बोलत नाहीस, तुला नक्की काय प्राप्ती करून घ्यायची आहे, कुठला तुझा उद्देश आहे, कुठल्या प्रदेशामध्ये तुला जायचं आहे का, कुठल्या प्रदेशामधून तू आला आहेस. मग एक एक प्रश्नाचे उत्तर देताना म्हातारीला कुठेतरी कळलं की अरे हा भगवान गौतम बुद्धांकडे चालला आहे आणि त्याच्या मनामध्ये काही प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं पूर्णपणे उत्तर जाणून घेण्याकरता तो चाललेला आहे. मग त्यावेळेला म्हातारीला आणखीन आनंद झाला. म्हातारीने त्याची झोपण्याची वगैरे व्यवस्था लावली. सकाळी त्याला लवकर उठवलं, गरम पाणी आंघोळीला दिलं, त्याची आंघोळ वगैरे सगळं आवरून त्याचा चहा पाणी केला आणि म्हातारी म्हणली की माझी एक इच्छा आहे, माझा एक प्रश्न गौतम बुद्धांना तू विचारशील का आणि येताना मला त्याचं उत्तर देशील का. तो आनंदाने म्हणला, हो म्हातारी, तू माझी एवढी सेवा केली असता आजीबाई, नक्की मी विचारेन, तू मला सांग. ती म्हणली की माझी ही नात आहे आणि ती नात आहे ती मुकी आहे, म्हणजे ती बोलत नाही आहे, तर ती कशी बोलायला लागेल, याच्यावर काही उपाय आहे का, हे तू गौतम बुद्धांना विचार आणि मला येऊन सांग. तो म्हणला चालेल, मी नक्की सांगेन म्हणून. त्याप्रमाणे त्यांनी त्या म्हातारीला वचन दिलं आणि तो पुढे निघाला. पुढे निघाल्यानंतर असं झालं की दुपारच्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी मोठी नदी होती आणि नदी खोल आहे, ही नदी काही पार करता येणार नाही. मग ही नदी पार करायची असेल तर आपल्याला कुठेतरी होडी लागेल, आपल्याला एखादी नाव लागेल, पण इथे होडी नाव काहीच दिसत नाही. आता ही नदी पार कशी करायची आणि ही नदी पार करून गेल्यानंतर तो डोंगर आपल्याला क्रॉस करायचा आहे, तो डोंगर उतरून आपण जाऊ, मग नवीन डोंगर आपण चढू आणि त्यावेळेला भगवान गौतम बुद्धांची आपली भेट होणार आहे. आता उत्कटता अतिशय पुढे आलेली आहे आणि ती उत्कटता पुढे आलेली असताना तो म्हणतो आता काय बरं करायचं म्हणून त्या पाण्यामध्ये उडी मारायची काय असं विचार करतोय. तेवढ्यामध्ये तिथे एक मोठं कासव आहे. ते कासव त्या ठिकाणी येतं आणि कासव त्याला विचारतं की अरे तू काय एवढा विचारमग्न झाला आहे, तुला काय जीव वगैरे द्यायचा आहे का, तू या पाण्यामध्ये उडी मारायला निघालास. त्यावेळेला तो म्हणतो की नाही, मला भगवान गौतम बुद्धांकडे जायचं आहे आणि भगवान गौतम बुद्धांकडे जाण्याकरता मला ही नदी क्रॉस करावी लागेल आणि माझ्याकडे बोट नाही, माझ्याकडे कुठली होडी नाही, तर अशा परिस्थितीमध्ये मी काय करू. तर कासव म्हणतो की मी तुझी मदत करीन, पण माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे, जो प्रश्न तू भगवान गौतम बुद्धांना विचारशील का, मी तिथपर्यंत जाऊ शकत नाही आणि ते जे उत्तर सांगतील ते तू माझ्यापर्यंत जर आणून सांगणार असशील तर मी तुला 100% पार करतो. मग त्या ठिकाणी त्या कासवाला त्याने आनंदाने होकार दिला. मग कासवाच्या पाठीवरती हा बसला आणि कासव आता त्याला पूर्णपणे ते
क्रॉस करून देते नदी. आणि पलीकडे गेल्यानंतर कासवाने विचारलं की बघ, मला या पाण्यामध्ये राहण्याचा कंटाळा आला आहे, मला असं ते तुमचा स्पायडरमॅन सुपरमॅन असतो ना तसं मला उडायचं आहे मस्तपैकी, मला असं मोठं डायनोसॉरसारखं व्हायचं आहे, तर त्याच्याकरता विचार ना भगवान गौतम बुद्धांना मी काय करायला पाहिजे. मग तो म्हणतो चालेल, मी नक्की विचारतो आणि जे सांगतील ना ते तुला येऊन सांगतो. मग या ठिकाणी आता त्याला दुसरा प्रश्न आला. दुसरा प्रश्न घेऊन तो पुढे निघाला आणि पुढे निघाल्यानंतर त्या डोंगरामध्ये चढत तो वरती टोकाला पोचला. त्या टोकाला पोचल्यानंतर त्यांनी बघितलं की तिथे एक जादूगार बसलेला आहे आणि त्या जादूगारांनी स्वतःची टोपी हातामध्ये घेतलेली होती, त्याची जादूची छडी हातामध्ये घेतलेली होती आणि तो विचारगणना अशी करत बसलेला आहे. ती विचारगणना करत बसलेली असताना, काहीतरी गणित करत बसलेला असताना हा त्याला भेटतो आणि मग त्याला भेटल्यानंतर तो म्हणतो की मला आता इथून गौतम बुद्धांकडे जायचं आहे, तर मला नक्की मार्ग सांग. तो म्हणतो अतिशय सोपा मार्ग मला माहिती आहे, पण तू का चाललेला आहेस गौतम बुद्धांकडे. त्यावेळेला तो म्हणतो की मी याच्याकरता चाललेलो आहे गौतम बुद्धांकडे की मला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत म्हणजे, आणि मला त्याची उत्तरं जाणून घ्यायची आहेत. मग हा म्हणला की ठीक आहे, मग माझा पण एक प्रश्न विचार आणि त्याचं उत्तर जर तू जाणून मला जर सांगितलंस तर मला पूर्णपणे आनंद होईल आणि मी तुझी मदत करू शकेन. तर तू मला वचन दे की तू माझा प्रश्न विचारशील ना. हा वचन देतो की जादूगारला की मी नक्की तो प्रश्न विचारेन. त्याला जादूगार म्हणतो की मला पूर्णपणे या सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा आहे, या मोहामधनं मला बाहेर पडायचं आहे, मला ही जादू वगैरे सगळं विसरून जायचं आहे आणि मला नीरव समाधी प्राप्त करून घ्यायची आहे. पण ती मला प्राप्त होत नाही, तर ती का प्राप्त होत नाही, ती मला कशी प्राप्त होईल हे तू विचार. आणि हे जर तू मला सांगू शकलास तर 100% मी तुला ह्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांकडे जाण्याचा मार्ग सांगेन. मग तो म्हणतो मी हा प्रश्न विचारीन आणि उत्तर तुला सांगेन. मग तो जादूगर त्याला सांगतो की हे बघ, मी आता जादूची छडी फिरवतो. ती जादूची छडी फिरवल्यानंतर इथे एक पूर्णपणे असा गोल तयार होईल. तू त्या गोलामध्ये प्रवेश करतो, गोल डायरेक्ट तुला घरंगळत खाली घेऊन जाईल आणि तेवढ्याच जोरात तुला गौतम बुद्धांकडे घेऊन जाईल आणि त्या ठिकाणी तो तुला पोचवेल. तो म्हणतो चालेल. मग त्याप्रमाणे जादूगर त्या ठिकाणी जादू करतो, तो गोल बनवतो आणि त्या गोलामध्ये हा प्रवेश करतो आणि मग तो गोल घरंगळत अगदी जातो आणि अगदी काही क्षणामध्ये तो भगवान गौतम बुद्धांकडे येऊन पोचतो. आता भगवान गौतम बुद्ध हे ध्यानस्थ बसलेले आहेत. त्यांच्यासमोर हा पूर्णपणे याचक म्हणजे की ज्याला प्रश्न विचारायचे आहेत तो अतिशय भांबवलेल्या स्थितीमध्ये आहे. त्यांना बघितल्यानंतर त्यांचं दर्शन घेतो आणि मनामध्ये आठवतो की पहिला प्रश्न विचारायचा आहे की तो उंदीर आपल्या पोळी का खातो, एक पोळी जो माझ्या कर्माची येते तो उंदीर का खातो, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न त्या म्हातारीचा विचारायला पाहिजे मला की तिची मुलगी बोलत नाही, तिने काय करायला पाहिजे. तिसरा प्रश्न त्या कासवाचा विचारायला पाहिजे की त्या कासवाला हवेमध्ये उडायचं आहे, त्याच्याकरता त्यांनी काय करायला पाहिजे. आणि चौथा प्रश्न त्या जादूगाराचा विचारला पाहिजे की ज्या जादूगाराला नीरव समाधी प्राप्त करायची आहे, त्याला या जादूच्या मोहातून निघायचं आहे, त्यांनी काय करायला पाहिजे. मग हा सगळ्या प्रश्नांची पूर्ण यादी भीती तयार करतो आणि वाट बघत बसतो की भगवान गौतम बुद्ध केव्हा आता जागे होतील. आणि त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध त्यांच्या ध्यान अवस्थेमधनं, समाधी अवस्थेमधनं बाहेर येतात. अतिशय करुणामय नजरेने याच्याकडे बघतात, हसतात आणि म्हणतात की बाळा, अरे काय, कुठून आलास, किती दमला आहेस. त्याला प्यायला पाणी वगैरे द्यायची व्यवस्था करतात. ते पाणी वगैरे तो पितो आणि मग म्हणतो की मला काही प्रश्न पडले, जे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. त्याला भगवान गौतम बुद्ध म्हणतात की एकच अट आहे. काय म्हणले, तुझ्या वाटणीला फक्त 3च आहेत, तू 3च प्रश्न विचारू शकतोस. हा मनामध्ये म्हणतो की आता माझा पहिला प्रश्न होता की मला 3 पोळ्या आणि 1 पोळी माझी उंदराला का, तर माझ्या वाटणीच्याच 3 पोळ्या आहेत. याचं आता मला उत्तर मिळालं की माझ्या वाटणीला 3च प्रश्न आहेत. म्हणजे तो पहिला प्रश्न मला काही इतका महत्त्वाचा वाटत नाही. आता मी हे प्रश्न विचारतो. मग पहिला प्रश्न मी आता त्या जादूगाराचा विचारतो. मग तो म्हणतो की तो असा जादूगार आहे, त्या जादूगाराला नीरव समाधी प्राप्त करून घ्यायचे, या मोहातून बाहेर पडायचे, त्यांनी काय करायला पाहिजे. त्याला भगवान गौतम बुद्ध म्हणतात की त्याला जाऊन सांग की तुझी जादूची छडी जी आहे ती छडीचा तू पूर्णपणे त्याग कर, तुझ्या टोपीचा त्याग कर, त्याच्यानंतर डोळे मिटून शांत बस, तुझी समाधी लागेल म्हणून. त्याला अत्यंत आनंद होतो. मग तो म्हणतो दुसरा प्रश्न असा आहे, त्या कासवाचा मला विचारायचा आहे की तो कासव आहे ना, त्या कासवाला असा हवेमध्ये उडायचं आहे, त्याला स्पायडरमॅन व्हायचं आहे, सुपरमॅन व्हायचं आहे, काय करावं लागेल. ते म्हटलं त्या कासवाला सांग की तुझी पाठ आहे ना ती पूर्ण ताकदीने उलटी करून टाक. ती ज्यावेळेला उलटी करून बाहेर पडेल ना त्यावेळेला तू हवेमध्ये उडू शकशील. अरे वा, 100% उडू शकेल, 100% उडू शकेल. आणि ना ती तिसरी म्हातारी आहे बघा, त्या म्हातारीने माझी खूप सेवा केली आहे, ती माझ्या आजीसारखी आहे. त्या म्हातारीची नात आहे ना ती बोलत नाही आहे म्हणजे, तर तिला काय सांगू की जेणेकरून ती बोलायला लागेल. त्यावेळेला भगवान गौतम बुद्ध म्हणतात की आता असं कर, तिला सांग की हिचं लग्न कर. एकदा तिचं लग्न करून टाकलं ना की ती मुकी राहणार नाही, ती फड बोलायला लागेल. याला आनंद होतो आणि भगवान गौतम बुद्ध त्या ठिकाणी त्याला आशीर्वाद देतात. आशीर्वाद देऊन मग पुन्हा त्या गोलामध्ये तो शिरतो आणि घरंगळत त्या जादूगाराकडे येतो. जादूगार वाटच बघत असतो. जादूगार म्हणतो विचारला का प्रश्न. तो म्हणतो हो विचारला. मग काय सांगितलं. ते म्हणले या छडीचा आणि या टोपीचा त्याग कर, तुला त्या ठिकाणी मोह आणि हे संपून जाईल आणि तू पूर्णपणे
त्या ठिकाणी नीरव समाधीस प्राप्त होईल. तो म्हणतो मग याचा त्याग कर म्हणजे मी तुलाच देऊन टाकतो. म्हणून ती जादूची छडी तो त्याला देऊन टाकतो आणि सांगतो ही हॅट तू डोक्यामध्ये घातलीस, ही टोपी तू डोक्यात घातलीस की तुझं डोकं आपोआप काम करायला लागेल. आणि डोकं आपोआप काम करायला लागलं की या छडीच्या माध्यमातून तू जादुई दुनियेमध्ये प्रवेश करून सगळी कामं करू शकशील. त्या ठिकाणी त्याला तेवढं दिल्याच्या नंतर हा काठी फिरवतो आणि ती टोपी डोक्यामध्ये घालतो. याला लगेच पुढचा रस्ता मिळतो आणि हा त्या कासवाच्या ठिकाणी येतो आणि जादूगाराची सुद्धा तिकडे समाधी लागते. जादूगार म्हणतो अरे एवढं सोपं होतं, फक्त त्याग करायला पाहिजे होता. हा त्याग अगोदर केला असता तर मी किती वेळ समाधीमध्ये राहिलो असतो. कासवाकडे येतो. कासवाला तो विचारतो. कासव म्हणतो मी उडू शकतो का? तो म्हणतो तू उडू शकतो, तू स्पायडरमॅन होऊ शकतो, फक्त ताकद लावून आहे ना ही पूर्णपणे पाठ काढ. कासव म्हणतो ते मला येईल का? हा म्हणतो थांब मी तुला जादूने करून देतो. म्हणून हा जादूची काठी फिरवतो. कासवाची पाठ आपोआप निघते आणि त्या कासवाच्या पाठीमध्ये हिरे, माणकं, मोती अशी मोठा खजाना त्याला भेटतो आणि कासव उडायला लागतो. कासव उडायला लागल्यानंतर कासवाला आनंद होतो. कासव म्हणतो हा सगळा खजिना तुला घेऊन टाक. मग कासवाच्या पाठीमधला एवढ्या वर्षाचा सगळा खजिना त्याला प्राप्त होतो. तो जादू त्याला प्राप्त होते. ती करून तो त्या म्हातारीच्या घराकडे येतो. त्या म्हातारीच्या घराकडे आल्यानंतर म्हातारीसुद्धा वाटेकडे डोळे लावून बसलेली आहे आणि त्याला विचारते बाळा झालं का? माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारलंस का? काय म्हणाले गौतम बुद्ध? ते म्हणले हो तुझी मुलगी फाड बोलायला लागेल पण तिचं तू लग्न कर. तिचं लग्न कर म्हणल्यानंतर ती म्हणते की तू एवढा श्रीमंत झाला आहेस, एवढा तू मोठा जादूगार झाला आहेस, आता तुझ्या एवढा चांगला मुलगा मला कुठे भेटणार आहे? आता मी तुझ्याबरोबरच त्याचं लग्न करून टाकते. त्याप्रमाणे तिच्या नातीचं ती या जादूगाराबरोबर म्हणजे या मुलाबरोबरच लग्न लावून देते आणि मग त्याचं लग्न होतं आणि मग ती पत्नी, तो सगळा खजिना आणि ती जादू असं घेऊन तो त्याच्या नगरीमध्ये प्रवेश करतो आणि त्याच्या नगरीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला तो म्हणतो की खरंच माझ्या वाटीला 3च पोळ्या आहेत आणि एक पोळी जी आहे ती त्या उंदराच्या मार्गाची आहे, ती त्यांनी खायला पाहिजे. आणि हे त्याला समजतो. तो येऊन त्या उंदराला सांगतो की तू एक पोळी निश्चितपणे खा, पण तू ही एक पोळी खातोस त्याच्या बदल्यामध्ये मला इतकं काही दिलं आहेस की माझ्या वाटीला 3च पोळ्या का ते मला पूर्णपणे समजलं आहे. मग उंदीर हसतो आणि उंदीरालाही बरं वाटतं की आता आपल्याला रोज एक पोळी मिळणार आणि आपलं आयुष्यसुद्धा मजेमध्ये जाणार. गोष्ट इथे पूर्णपणे संपते आणि सत्संग या ठिकाणी चालू होतो. ह्या गोष्टीमधलं सगळं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपलं आयुष्यच त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. बघा तो जादूगारसुद्धा कुठे त्याग करायचा होता त्या ठिकाणी त्याग करत नव्हता म्हणून तो अडकून पडलेला. कासव कुठेतरी मोहामध्ये त्याच्यावरती असलेला संपत्तीचा खजाना, त्याच्याकडे असलेली संपत्ती, तो खजाना तो घेऊन बसलेला होता म्हणून तो उडू शकत नव्हता. आणि ती मुलगी लग्न झालेली नव्हती म्हणून गपचूप होती. एकदा लग्न झालं की ती फाडफाड बोलायला लागेल हे कोणी दुसऱ्याने आपल्याला सांगायलाच नको. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे आपल्यामध्ये दडलेलं आहे. कुठल्या तरी गोष्टीचा त्याग केल्यानंतर कुठल्या तरी गोष्टीची प्राप्ती होते हे सुद्धा आम्हाला समजतं, परंतु हे समजून सांगण्याकरता कोणीतरी आम्हाला कीर्तन करून दाखवायला पाहिजे. हे समजून सांगण्याकरता आम्ही कुठेतरी कीर्तनामध्ये गेलं पाहिजे आणि या कीर्तनामध्ये जाऊ त्यावेळेला या सगळ्या गोष्टीचं आम्हाला दर्शन घडेल. आपल्या भूतकाळामध्ये बघा अशा कितीतरी संधी आपल्या आयुष्यामध्ये आल्या आहेत. असे कितीतरी प्रश्न आपल्याही मनामध्ये आहेत जे अनुत्तरित आहेत पण आम्ही त्याची उत्तरं शोधली नाही. ती उत्तरं शोधण्याकरता कधीतरी आपण कीर्तनामध्ये जायला पाहिजे, कधीतरी आपण कीर्तन करायला पाहिजे आणि लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला पाहिजे. आणि हाच व्यासंग आपण चालू ठेवला पाहिजे, कधीतरी सत्संगाच्या माध्यमातून, कधीतरी प्रवचनाच्या मार्गातून, तर कधीकधी कीर्तनाच्या माध्यमातून. आपण हा पूर्णपणे जो सल्ला आहे हा नुसता देणार नाही आहे, तर हा जपणारसुद्धा आहे. या 16 डिसेंबर आणि 17 डिसेंबरला आपण पंढरपूरला जाणार आहोत आणि मी पंढरपूरला कीर्तन करणार आहे. तुम्ही सगळे त्या कीर्तनामध्ये सामील होणार आहोत आणि त्या सामील झालेल्या कीर्तनामध्ये, त्या प्रस्तुत कीर्तनामध्ये अनेक प्रश्नांची आपल्याला उत्तरं माहिती करून घ्यायची आहेत. मग त्यातले काही प्रश्न आपल्या मनातलेही असतील, तेव्हा आपण सगळेजण 16-17 डिसेंबरला कीर्तनामध्ये येऊया. बाप्पांनी ही जी कला आपल्याला दिली आहे कीर्तन, ती समजावून घेऊया. कधी आपण कीर्तन करूया, कधी आपण कीर्तन ऐकूया, कधी आपण सत्संग घेऊया. आपल्याला सत्संग नाही करता आला तर किमान त्या सत्संगाचा प्रचार करूया, त्या कीर्तनाचा प्रचार करूया. आम्ही तेवढं जरी केलं तरी बाप्पाची इच्छा पूर्ण होईल. संपूर्ण समाज, संपूर्ण प्रजा ही मंगलमय होईल. प्रत्येकाला मांगल्याची प्राप्ती होईल, प्रत्येकाला सुखाची प्राप्ती होईल. तर मग या संकल्पामध्ये पूर्णपणे सामील होऊया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.